लातूर जिल्हा परिषद कार्यालयासमोर राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी कर्मचारी यांचे बेमुदत आंदोलन सुरू झाले आहे। नियमित सेवेत समायोजन, वेतनवाढ, बदल धोरण, ईपीएफ आणि इन्शुरन्स योजना अशा 20 मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू झाले असून मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे। लातूर जिल्हा परिषद कार्यालयासमोर राष्ट्रीय आरोग्य अभियान एकत्रीकरण समिती व एकता संघ संघर्ष राज्याच्या नेतृत्वाखाली कंत्राटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत आंदोलनास सुरुवात केली आहे। कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की शासन सेवेत समायोजनेच्या प्रक्रियेला विलंब होत आहे। त्यासोबतच वेतनवाढ, बदली धोरणात सुधारणा, ईपीएफ व इन्शुरन्स योजना तसेच सीएचओ संबंधित मागण्यांनाही अद्याप प्रलंबित आहे। याच पार्श्वभूमीवर 19 ऑगस्टपासून हे आंदोलन सुरू झाले असून मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही असा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे। तसेच 20 मागण्यांच्या अनुषंगाने समितीच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समन्वयकांची बैठक घेऊन आढावा घेण्याची मागणी देखील करण्यात आली आहे। कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्यांकडे शासनाने तातडीने लक्ष द्यावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। नमस्कार, मी श्रीमती संगीता डवरी, जिल्हा आशा समन्वयक, जिल्हा परिषद लातूर। आज जे आम्ही जिल्हा परिषद लातूर येथे बेमुदत काम बंद आंदोलन जे सुरू केलेलं आहे, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जे बी अधिकारी कर्मचारी आहेत, जे गेले 25 वर्षापासून कंत्राटी तत्वावर काम करत आहेत आणि हे काम करत असताना जेवढे बी काय ग्रामीण भाग, शहरी भागामध्ये जेवढे बी जन्मलेल्या मुलापासून ते मृत्यूपर्यंत जेवढी बी काय सेवा असते ती सेवा बिनशर्त सेवा बजावत असतो आम्ही। पण हे काम करत असताना अनेक जसे की कोरोना महामारी सारखे आजार पण येतात, त्याचबरोबर टीबी असेल, मलेरिया असेल, कुष्ठरोग असेल, असे संसर्गजन्य रोग आहेत। हे सर्व रोगावर किंवा ह्या उपचार देत असताना अनेक संकटांना कित्येक कर्मचाऱ्यांना बळी पडावं लागलेलं आहे। तर हे सगळं करत असताना कर्मचाऱ्याचा कुठेही विचार केलेला नाही। गेले वर्षी म्हणजे 14/3/2024 रोजी शासन निर्णय काढलेला आहे की जेवढे बी काय राष्ट्रीय आरोग्य अभियानमध्ये अधिकारी कर्मचारी आहेत त्यांना दरवर्षी 30% नियमित रिक्त जागेवर समायोजन करून घेण्यात येईल म्हणून। परंतु आज 1.5 वर्ष झाली हा शासन निर्णय निघालेला आहे, परंतु अजून कसल्याही प्रकारची त्याच्यावर अंमलबजावणी झालेली नाही। तर ही शासनाला आमची कळकळीची विनंती आहे की आमच्या ज्या बी काय मागण्या आहेत, रिक्त पदावर समावेशन असेल, त्याचबरोबर पगारवाढ असेल किंवा समान काम, जोपर्यंत आमचं समावेशन होत नाही तोपर्यंत समान काम समान वेतन ही आमची प्रमुख मागणी आहे। त्याचबरोबर आमचे काही बदलीचे धोरण आहे, त्या बदलीच्या धोरणाबद्दलही आमच्या काही शासनाला मागण्या आहेत। आमच्या सर्व मागण्या आहेत त्या निवेदनामध्ये नमूद केलेल्या आहेत। जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आमचं हे काम बंद आंदोलन जे आहे ते चालूच राहील। आज 19 ऑगस्ट 2025 पासून आमचं हे बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे। तर ह्या आंदोलनाला लवकरात लवकर शासनानं आम्हाला लेखी स्वरूपात द्यावं की आम्हाला केव्हा त्यांनी जो बी काय आमचा शासन निर्णय निघालेला आहे त्या निर्णयाच्या अनुषंगाने आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्याच्या अनुषंगाने आम्हाला लेखी आश्वासन जोपर्यंत शासन देत नाही, सरकार देत नाही, तोपर्यंत आमचं हे आंदोलन सुरूच राहील। राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन लातूरमध्ये तापले असून मागण्या मान्य होईपर्यंत ते सुरूच राहणार। यामुळे शासन कोणता निर्णय घेते आणि कर्मचाऱ्यांच्या मागण्या कितपत लवकर पूर्ण होतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल।